Hello everyone and welcome to the online platform of Abhinav Science Academy. For the past few lectures we are discussing vector and 3D, okay? And we have completed in algebra of vectors addition, before addition, scalar multiplication, Number 2 is addition. In addition, we have discussed triangle law and parallelogram law. Number 3, in the last lecture, we discussed about subtraction of vectors. Now we are going to start with the properties, or you can say that note, So what is the first note? Adding vector to its opposite vector gives 0 bar or 0 vector. बघा आता जरा असं PQ bar plus QP bar is equal to PP bar is equal to 0 bar. आता हे सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे बाळांनो त्यांनी. हे बघा PQ bar मध्ये आपण जर QP bar ऍड करायचं म्हटला तर QP bar म्हणजेच काय असते बाळांनो? इट इज नथिंग बट मायनस ऑफ PQ bar, होय की नाही? इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट जर मी इंटरचेंज केला तर तो दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर तयार होतोय. सो ह्याचा मला जर निगेटिव्ह वेक्टर हवा आहे तर मी काय करणार? फक्त त्याचा QP बारचा PQ बार करायला लागलोय. दॅट्स इट, त्यापेक्षा जास्त काही करत नाही. सो PQ बार आता प्लस इंटू मायनस मायनस होते बाळांनो. सो दिस इज नथिंग बट PQ बार मायनस PQ बार. हेन्स इट इज नथिंग बट 0 बार. आता याला समजून घ्यायचं बाळांनो. अजून एक दुसरं एक बघूया आपण जरासं, आणि तो ॲक्च्युली पॉईंट जरासं इम्पॉर्टंट आहे. इथून पुढे बाळांनो आपण तोच यूज करणार, और यू कॅन से दॅट इट इज अ कॉमन ऑब्झर्वेशन. सो ऑब्झर्वेशन स्किल्स जराशी आपली बाळांनो स्ट्रॉंग होतील याच्यात. मग असं बाळांनो हाय ABC ट्रँगल. तुम्हाला बाळांनो ट्रँगलला माहिती आहे, त्यामुळे मी आता तो काही रिवाइज करत बसणार नाही. किती वेळ भरपूर वेळ झाला बाळांनो ते, ठीक आहे. ओके, सो इन दिस ट्रँगल ABC जर मी विचारतो तुम्हाला बाळांनो, जर मी तुम्हाला म्हटलं की अप्लाय ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन, तुम्ही काय लिहितो बाळांनो? आपण याला AB बार प्लस BC बार इज इक्वल टू AC बार, होय की नाही? ॲज यू कॅन सी AB बार प्लस BC बार इज इक्वल टू AC बार. हां, याच्यामध्ये इनिशियल पॉईंट ऑफ AB बार, टर्मिनल पॉईंट ऑफ AB बार वरती बाळांनो इनिशियल पॉईंट ऑफ BC बार, आणि ह्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर बाळांनो कोण आहे? तुमचा AC बार आहे. मग AC बार ॲक्च्युली कोण आहे बघा, तर AC बार म्हणजे बाळांनो बघा जरासं तुम्ही, पहिल्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आहे आणि दुसऱ्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट आहे. काय आहे? पहिल्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आहे आणि दुसऱ्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट आहे बाळांनो. आणि हे प्रत्येक वेळी घडणार आहे, प्रत्येक वेळी घडते. म्हणजे काय? आणि कधी डायग्राम घ्या सर, घेऊया बाळांनो. हे बघा ट्रायंगलला दिस इज P, दिस इज Q आणि दिस इज R. परत बाळांनो बघा इथं आहे P, Q, R, and then by triangle of vector addition this is your resultant vector. Again I am asking you, what is the statement for triangle law of vector addition? This is nothing but PQ bar plus QR bar is equal to PR bar. परत एकदा बघा बाळांनो, हा PR बार कोण वेक्टर आहे बघा? PR बार कोण आहे? PR बार आहे बाळांनो पहिल्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि दुसऱ्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट पासून तयार झालेला वेक्टर आहे. क्लिअर आहे? हां, ठीक. ओके, आता ह्याच्यासोबत बाळांनो आपण लूप लॉ सुद्धा बघितला होता. दॅट इज बट AB बार प्लस BC बार प्लस CA बार इज इक्वल टू 0 बार आलतं. मग 0 बार डायरेक्ट लिहिलेलं नव्हतं बाळांनो आपण. ह्याला पण बाळांनो तर ह्या ॲस्पेक्टनं जर ऑब्झर्व करायचं म्हटलं ना तर तुम्ही करू शकता. कसं बघा सर, तर बघा पहिला वेक्टर, तर ह्या दोन वेक्टरची सपोज मला ॲडिशन काढायची आहे. जर ह्या दोन वेक्टरचा मला रिझल्टंट वेक्टर हवा आहे तर मी काय करावं बघा बाळांनो, AB बार तर Aचा इनिशियल पॉईंट आणि दुसऱ्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट म्हणजे कोण तयार झाला बाळांनो? माझ्या बोलो फास्टात AC बार तयार झाला. प्लस कोण आहे बाळांनो? हा CA बार आहे. परत मी प्रश्न विचारतो बाळांनो तुम्हाला, ह्या दोन वेक्टरचा मला रिझल्टंट वेक्टर जर हवा असेल तर मी काय करणार सांगा बाळांनो? पहिल्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि दुसऱ्याचा टर्मिनल पॉईंट याच्या मिळून जो वेक्टर तयार होईल तो तुम्हाला तुमचा रिझल्टंट वेक्टर असणार आहे. सो ह्या दोन वेक्टरची ॲडिशन काय आलं बाळांनो? A बार येत आहे. A बार येत आहे. आणि व्हॉट इज दिस A बार? हा बाळांनो एक स्पेशल टाईप ऑफ वेक्टर आहे जो आपण टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये पहिला बघितला होता. ज्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट दोन्ही सेम असतात बाळांनो, दॅट इज नथिंग बट अ
झिरो वेक्टर और नल वेक्टर. क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे. आणि हेच जरासं लॉजिक बनवून इथं अप्लाय करायला लागलो मी. कसं बघा, हे बघा, मला जर ह्या दोन वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर हवा आहे तर मी काय करायला बघा बाळनो, तिथं हे बघा इथं ह्याचा यूज करून मी सांगायला लागलो पहिल्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि दुसऱ्याचा टर्मिनल पॉईंट विल बी द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस टू वेक्टर्स. मग पी क्यू बार प्लस क्यू पी बारचा, पी क्यू बारचा इनिशियल पॉईंट आहे बाळनो पी, क्यू पी बारचा टर्मिनल पॉईंट आहे बाळनो पी. सो दिस इज पी पी बार. पी पी बार म्हणजे काय बाळनो, ज्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट सेम असते त्या वेक्टरला आपण काय म्हणतो बाळनो, नल वेक्टर म्हणतो. दॅट्स इट. गेटिंग माय पॉईंट हिअर. सो हे अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवलं बाळा. म्हणजे बघा आता याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, किंवा एक्झाम्पल नको, आता पुढच्या पॉईंटमध्येच बघणारच होतो आपण. ठीक आहे. मग या दोन्ही प्रॉपर्टी बाळा एक्झॅक्टली सेमच आहेत, त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. बघा हे बघा ए सी बार इज इक्वल टू मायनस ए बार, ते आता मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. हे बघा हेच इथं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज पॉलिगॉनल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स बाळा. हेच मी तुम्हाला आता सांगणार होतो. ह्यालाच बाळा आपण असं सुद्धा म्हणतोय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता बघा बाळा, ह्याच्यासाठी काय करूया आपण, एक्झाम्पल घेऊयात. लेट्स से दिस इज ए बार, दिस इज बी बार, दिस इज सी बार, दिस इज डी बार, दिस इज ई बार, दिस इज एफ बार, and lastly that is let's say असा आहे बाळू कोण तुमचा जी बार, किंवा असं नको घ्यायला, उलट्या डायरेक्शनमध्ये घेऊयात आपण. कुठली डायरेक्शन राहिलं माझ्या शिल्लक, हे पण झाले, 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 हे पण झाले. हां वरती घेऊयात बाळू, चला असा घेऊयात एफ बार, जी बार. हां ठीक आहे, जी बार. अँड इफ आय आस्क यू व्हॉट इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस ऑल वेक्टर्स, या सगळ्या वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर मला हवा आहे बाळू, तर मी काय करते बघा आता. ठीक आहे. जरासं बाळू तुम्ही मागची डायग्राम आठवा. इथं मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं बघा. इथं आपण ट्रँगलला लावायच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं होतं बाळू, ए बी बार, एचा इनिशियल पॉईंट, सॉरी ए बी बारचा इनिशियल पॉईंट आणि बी इज द टर्मिनल पॉईंट ऑफ ए बी बार. बी सी बारमध्ये बाळू बी इज द इनिशियल पॉईंट ऑफ बी बार, बी सी बार, अँड सी इज द टर्मिनल पॉईंट ऑफ बी सी बार. आणि बाळू आपण ज्या ह्या दोन वेक्टरची ॲडिशन करावलं, म्हणजे तुम्ही ह्याला आपण असं कन्सिडर करू शकता बाळू, हा एक सेपरेट वेक्टर आहे आणि हा एक सेपरेट वेक्टर आहे. ह्याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे की दोन वेक्टर जर तुम्हाला दिलेले असतील, त्याचं ट्रँगल ऑन आपल्याला ॲडिशन करायचं असेल तर आपण काय करतोय, वी जस्ट टेक द फर्स्ट वेक्टर अँड ऑन टू द टर्मिनल पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर वी प्लेस इनिशियल पॉईंट और स्टार्टिंग पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर बाळू. हां आणि मग हे तयार करून आपण काय करतोय, दोन साइड्स ऑफ ट्रँगल तयार करतोय आणि मग थर्ड साइड विल बी द रिझल्टंट वेक्टर ऑफ द गिवन टू वेक्टर्स. मग इथं पण बाळू तुम्ही असा ट्रँगल कन्सिडर केला असं म्हणूच नका, तुम्ही पण ह्याला बाय फ्रॉम द इनिशियल लक्षात ठेवा. कसं की हा पहिला वेक्टर आहे तुमचा, या पहिल्या वेक्टरच्या टर्मिनलवरती दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट मी प्लेस करायला लागलोय अँड त्याचा रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायला लागलोय. सो हीच बाळू सेम प्रोसेस आपण इथं पण करणार आहोत. काय करणार आहोत बघा बाळू, तर आपल्याला जर ह्या सगळ्या वेक्टर्सचा जर मला रिझल्टंट वेक्टर हवा आहे तर मी स्टार्ट कुठं करायला लागलो, आय एम स्टार्टिंग बाय प्लेसिंग द वेक्टर्स ऑन द टर्मिनल पॉईंट्स. ठीक आहे. म्हणजे काय, पहिल्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंटवरती दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट, दुसऱ्याच्या टर्मिनलवरती तिसऱ्याचा इनिशियल पॉईंट, तिसऱ्याच्या टर्मिनलवरती चौथ्याचा इनिशियल पॉईंट अँड सो ऑन फॉर ऑल द वेक्टर्स गिवन टू अस. हां ठीक आहे. चला बाळू आता काय करतो, हे जे वेक्टर्स आहेत ना, हे इथून बाळू मी इकडे डुप्लिकेट करून ते आपण जे आतापर्यंत डिस्कस केलं त्या पद्धतीने आपण प्लेस करून घेऊयात. चला. सो स्टार्टिंग विथ द वेक्टर ए बार. सो बाळू ह्या ए बारला इथनं, सॉरी एकच मिनटं, हां जरासं काय प्रॉब्लेम झाला इथं, ह्याला सगळं सिलेक्ट व्हायला लागलं हे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. हां चला, ओके नो प्रॉब्लेम. आता बघा व्यवस्थित यायला लागलं. हा आपला ए बार, ह्याला केला कॉपी, इथून इथे घेतला बाळू, हा ए बारला इथं प्लेस केला. ओके. आता मला काय हवं आहे बाळू, ए बारच्या टर्मिनलवरती. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची बघा बाळू, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठला वेक्टर पहिल्यांदा घ्याला आणि कुठला वेक्टर दुसऱ्यांदा घ्याला ह्याच्यामुळे काही रिझल्टंटवरती फरक पडत नाही ह्यांच्या. ठीक आहे. म्हणजे काय, ए बार नंतर सपोज मी बी बारच ठेवला तिथं, तर येणारा वेक्टर रिझल्टंट वेक्टर, आणि ए बार नंतर सी बार घेतला, मग डी बार घेतला आणि येणारा वेक्टर घेतला, मग बी बार एकदम लास्टला ठेवला, दोन्ही सेमच राहते बाळू. ठीक आहे. ते तुम्ही नंतर व्हेरीफाय करू शकता सर. सो हे झालं फर्स्ट थिंग. सेकंड थिंग बाळू, मला आता बी बार हवा आहे, किंवा तुम्ही म्हणत असाल तर जी एफ बारला घेतो मी. सर एफ बार घ्या. चला एफ बारला घ्यायचा. मग एक मिनिट, एफ बारला डुप्लिकेट करून मग घ्यायचं आपल्याला तिकडं. सो एफ बारला कुठे ठेवतो आपण बाळू, हां एच्या टर्मिनल पॉईंटवरती. हां ठीक आहे. ओके. आता इथं काय करूयात, जरासं हे बारीकमध्ये लिहून घेऊयात बाहेर, एफ बार. हां चलो.
सो आता कोण कोण झालं बघा, ए बार झाला, एफ बार झाला. आता कोणाला घेऊयात, हां आता कोणाला घेऊया सांगा बाळांनो. चला आता तुम्ही म्हणताय तर ई बारला घेतो. चला ई बारला घ्या. ई बारला डुप्लिकेट करा. ई बारला हिथं ड्रॉ करा. इथे घ्या. ठीक आहे ना. ओके, इथं आला बघा ई बार. आता ई बारचं पण नाव जरा बारीक करूयात. चलो दिस इज युअर वेक्टर ई बार. चलो ए बार झाला, त्यानंतर एफ बार झाला, ई बार झाला. आता कोण पाहिजे बाळा, आपल्याला राहिलेले वेक्टर सगळे 1 बाय 1 घेऊन टाका बाळा. हां सो चलो आता घेऊयात आपण डी बारला किंवा बी बारला घ्या. बी बार राहिला ना अजून, बी बारला घ्या. सॉरी याचा डुप्लिकेट इथं आला बी बार. जस्ट डुईंग द सेम थिंग वन अगेन अँड अगेन. हां ठीक आहे, एकाच्या टर्मिनलवरती दुसऱ्याचा इनिशियल प्लेस करत आहोत. हां चलो नेक्स्ट कोणा बाळा आपल्याकडे सांगा घ्या. बी बार झाला. आता राहिला डी बार. चला डी बारला घ्या. चला आला बघा डी बार. दिस इज युअर वेक्टर डी बार. डी बार आला. ओके डी बार आलेला आहे. त्यानंतर कोण राहिलं बाळांनो सांगा. ए बार झालाय, बी बार झालाय, एफ बार झालाय, ई बार झाला, डी बार झाला आणि बी बार झाला बाळा. आता सी बार आणि जी बार तेवढे राहिलेत. सो सी बारला घेऊयात. चला सी बारला घ्या. आता सी बारला घ्या. सी बार आला. आणि त्यानंतर कोणा बाळा आपल्याकडं जी बार. दिस इज द लास्ट वेक्टर आय थिंक. होय की नाही, होय सी बार इज द लास्ट वेक्टर. चला सॉरी जी बार इज द लास्ट वेक्टर. सो जी बार आला बघा इथं. यस जी बार इथं आलेला आहे. ठीक आहे. असं नावं व्यवस्थित घेऊयात. लांब लांब आलेले आहेत. हे सी बारला उचला. सी बार इथं आला. ठीक आहे. ओके हा ए बार आहे तुमचा. ए बारचं पण नाव जरासं बाजूला घेऊयात. दिस इज युअर वेक्टर ए बार. त्यानंतर डी बारला पण बारीक करूया जरासं. दिस इज युअर वेक्टर डी बार. ओके जी बारला पण बारीक करा. दिस इज वेक्टर जी बार. ओके बी बार ओळखतोय, काय प्रॉब्लेम नाही बाळांनो. हां आता बघा परत एकदा आपण पाठीमागच्या फिगरमध्ये घेऊयात. बघा हा होता पहिला वेक्टर ए बी बार, हा होता दुसरा वेक्टर बी सी बार. ए बी बार बी सी बार. ए बी बारच्या टर्मिनलवरती बी सी बारचा इनिशियल पॉईंट प्लेस केला आणि ज्यावेळी आपण रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट केला बाळांनो. बघा जरासं या रिझल्टंट वेक्टरच्या वेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं. दिस रिझल्टंट वेक्टर इज नथिंग बट इनिशियल पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर अँड टर्मिनल पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर. होय की नाही. म्हणजे रिझल्टंट वेक्टर आपण कसं काढले बाळांनो, इनिशियल पॉईंटपासून टर्मिनल पॉईंट जोडायला लागलोय. कुणाचा, इनिशियल पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर आणि टर्मिनल पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर जोडला की मला रिझल्टंट वेक्टर मिळतोय. सेम लॉजिक बाळांनो मी ह्या डायग्राममध्ये सुद्धा यूज करणार आहे. इथं बघा आपण सगळे वेक्टर ओळीनं इथं आपण प्लेस करून घेतलेले आहे. जसे आहेत तसे विदाउट चेंजिंग देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाळांनो. हां सो आता जर मी हे ना असं प्लेस केलेलं आहे. त्यानंतर ॲज आय कॅन सी इफ आय वॉन्ट द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस वेक्टर सगळ्या वेक्टरचा बाळांनो रिझल्टंट वेक्टर हवा असेल तर आपण काय ठरलं मागच्या ह्याच्यामध्ये आपलं की इनिशियल पॉईंट ऑफ फर्स्ट वेक्टर आणि टर्मिनल पॉईंट ऑफ लास्ट वेक्टर हे जॉईन करणारा वेक्टर विल बी द रिझल्टंट वेक्टर ऑफ द गिवन वेक्टर्स. म्हणजे बाळांनो मला इथनं हा जो इनिशियल पॉईंट आहे आणि इथनं हा जो टर्मिनल पॉईंट आहे ह्यांना जॉईन करणारा वेक्टर ड्रॉ करायला पाहिजे. आता हा जो वेक्टर आहे ना बाळांनो, हा वेक्टर दिस वेक्टर इज द रिझल्ट वेक्टर ऑफ ए बार बी बार सी बार डी बार ई बार जी बार एफ बार जेवढे काही वेक्टर दिले तुम्हाला सगळे बाळांनो. सो दिस इज द रिझल्ट वेक्टर ऑफ ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार प्लस ई बार प्लस एफ बार प्लस जी बार. म्हणून बाळांनो ह्याला काय म्हणायचं, एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन किंवा याला बाळांनो पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन सुद्धा म्हणतात. सो बाळांनो आपण काय करूयात, ह्याचं अजून एक थोडंसं सोपं एक्झाम्पल बघूयात. हां त्यामध्ये आपण अनेकदा सेट ऑफ वेक्टर्स कन्सिडर करूयात. दिस इज युअर वेक्टर ए बार. आता बाळांनो मी वेक्टर ऑलरेडी एका लाईनमध्ये घ्यायला लावले. ठीक आहे. ओके तुम्हाला माहिती आहे आता जरी नसतील तरी सुद्धा आपण त्यांना आरामात प्लेस करू शकतो. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. दिस इज युअर वेक्टर बी बार. दिस इज युअर वेक्टर सी बार. दिस इज युअर वेक्टर डी बार. This is a vector E bar. This is a vector F bar. This is a vector G bar. This is a vector H bar.
अँड बास झाले बाळा, भरपूर झाले. ठीक आहे. आता बघा, ह्याला जर आपण रेग्युलर मेथडनं सॉल्व करायचं म्हटलं तरी सर सॉल्व करू शकतो बाळा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. म्हणजे काय म्हणायला लागले सर, तर वळीने बाळांनो 2-2 व्हेक्टरला आपण डील करत जाऊयात. हां, एका साईडनं दिस इज फर्स्ट वेक्टर, दिस इज सेकंड वेक्टर, आणि फर्स्ट वेक्टर बाळांनो सेकंड वेक्टर आहे, आणि मला इथून इथं पोचायचं आहे. आता बाळांनो मी एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला सांगायला लागलो, जरा असं बघा. ठीक आहे, नवीन प्रत्येक पॉईंटमध्ये आपण शिकत जायत काय. चला, मला आता काय करायचं आहे, इथून इथंपर्यंत पोचायचं आहे. ह्या पॉईंटपासून चालू करायचं आहे, ह्या पॉईंटपर्यंत पोचायचं आहे. सो मी काय करेल बघा बाळांनो, इथून इकडे इथंपर्यंत यायला लागलो, असं यायला लागलो. असं येताना माझी डायरेक्शन कशी आहे, इथून इकडं असं येणार. मी इथून इकडे येताना बाळांनो जेवढे काय वेक्टर्स मला माझ्या मुव्हिंगच्या डायरेक्शनमध्ये सेम डायरेक्शनमध्ये मिळतील ना, ते सगळे प्लसमध्ये घेणार. जे अपोजिट डायरेक्शनमध्ये मिळतील ते सगळे मायनसमध्ये घेणार. बघा, लक्षात घ्या. इथून इथं आलो बघा. आता मग इथून इथं आलो, इथून इथं पोचलो मी. असं हे डायरेक्शन झालं तुमचं ट्रॅव्हलचं. आणि ट्रॅव्हलचं डायरेक्शन करताना बाळांनो जे 2 वेक्टर्स मला भेटले वाटेमध्ये, ते दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणून मी ह्यांना ए बार प्लस बी बार असं लिहिलं आहे. दोन्ही प्लस घेतले. म्हणजे आता हे 2 वेक्टर बाजूला करा, आणि आता तुमच्या ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 जेवढे काही वेक्टर्स दिलेत ना, त्यामध्ये हे 2 वेक्टर गायब झालेत, आणि त्या ठिकाणी बाळांनो हा एक वेक्टर कन्सिडर करायचा आहे. म्हणजे आता मी इथून इकडं आणि इथून इकडं नाही, इथून इथं आलो, कॅल्क्युलेट केलं ना. ते हे जे काय होतं ते कॅल्क्युलेट केलं आणि इथं आलो. आता मला इथून इथं पोचायचं आहे. मग मला सांगा, इथून इथं पोचताना मी असं 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 इथं येणार, किंवा असं इथून इथं, दोन्हीकडनं आन्सर सेमच यायला पाहिजे. येते का नाही बघा जरा असं. चला, मग आजचं जे आता तुम्हाला बोललो ते चालू करा बाळांनो. काय केलं बघा, इथून मी इथं आलो, इथून इथं आलो, इथून इथं आलो. इथून असं ट्रॅव्हल करून बाळांनो इथं येईपर्यंत मला जेवढे काही वेक्टर्स मिळाले ते जर माझ्या सेम डायरेक्शनमध्ये असतील ट्रॅव्हलिंगच्या, तर त्यांना मी सगळ्यांना प्लस घेणार. जे अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील त्यांना निगेटिव्ह घेणार. सो बघा, इथून इकडे आलो ए बार सेम डायरेक्शनमध्ये, इथून इकडे आलो बी बार सेम डायरेक्शनमध्ये, इथून इकडे आलो सी बार सेम डायरेक्शनमध्ये. ह्याचा अर्थ हे तिन्ही वेक्टर प्लस करून मग तुम्हाला हा रिझल्टंट वेक्टर मिळणार बाळांनो. सो ह्याला नाव काय देऊयात बघा जरा असं व्यवस्थित. ह्याचं नाव आहे बाळांनो आपल्याकडं, ह्याचं नाव आहे आपल्याकडे आहे ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ह्याचं नाव काय, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हां, ठीक आहे ना. ओके. अदरवाईज मी बघा इथून असं इथून इकडं आणि इथून इकडं पण येऊ शकतेस की, काही प्रॉब्लेम नाही. इथून बघा, इथून इथं आलो म्हणजे ए बार प्लस बी बार आला, आणि इथून इथं आलो म्हणजे प्लस सी बार आला. म्हणजे परत सेमच वेक्टर मिळाला लागला. हेन्स बाळांनो ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करायला लागला ना, त्यावेळी असं या किंवा असं 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 या, रिझल्टंट वेक्टर सेमच राहील. रिझल्टंट वेक्टर चेंज होणार नाही. आता मला इथून इथं पोचायचं आहे, ह्या पॉईंटला पोचायचं आहे. मी काय करणार, इथून इथं ऑर इथून इथं आणि इथून इथं. मग बघा परत बाळांनो, ए बार प्लस बी बार प्लस सी बार इथंपर्यंत, आणि हा बाळांनो इथून इकडे जाताना हा जो डी बार भेटला आहे तो डी बार सुद्धा बाळांनो सेम डायरेक्शनमध्येच आहे. हेन्स हे सगळे सेम डायरेक्शनमधले झाले वेक्टर्स. असं चेंज करूयात, जरा अपोजिट डायरेक्शनमध्ये घालूयात. ओके. आता मला काय करायचं बाळांनो, या पॉईंटपासून चालू करायचं आहे, इथं पोचायचं आहे. मग मी असं जाऊ शकतोय, असं जाऊ शकतोय, असं जाऊ शकतोय. कुठलंही घ्या, आन्सर सेम राहणार आहे बाळा. सो बघा, इथनं चालू करू, इथं आलो, इथनं इथं आलो. मला जे सोपं पडेल जवळ पडेल तिथनं मी बाळांनो चालू करणार. सो हे ए बार प्लस बी बार प्लस सी बार इथून इथंपर्यंत, आणि इथून इकडे जाताना बाळांनो हा मला डी बार भेटायला लागला आहे. कारण माझी ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन बाळांनो ही आहे, डी बारची डायरेक्शन ही आहे. हेन्स इथं पोचताना कुठून हे बघा, इथून मी असा इथं पोचलोय खरा, आणि हे पोचताना हा जो तुमचा वेक्टर तयार झालेला आहे, दिस इज द वेक्टर, फायनल वेक्टर. हा जो वेक्टर आपल्याला दिसायला नाही बाळांनो, ह्या वेक्टरचं नाव काय विचारलं किंवा हा वेक्टर काय आहे, दिस इज वेक्टर इज नथिंग बट ए बार प्लस बी बार प्लस सी बार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. बट डी बारकडे जाताना बाळांनो डी बार हा निगेटिव्ह आहे म्हणून मायनस डी बार. परत आता मला इथनं पुढे इथे यायचं आहे, इथं पुढे इथे यायचं आहे, म्हणजे मला हा वेक्टर पाहिजे आहे. हा वेक्टर व्हॉट इज दिस वेक्टर, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत हा वेक्टर बाळांनो बघा जरा परत एकदा बघा. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत येताना मी काय करणार, इथून इथं आलो, सॉरी इथून इथं आलो आणि इथून इथं आलो.
मग इथून इथे येताना बाळून मला काय करावे आहेत, ए बार प्लस बी बार प्लस सी बार मायनस डी बार करायला पाहिजेत आणि तिथून खाली यावे आहेत, इथून खाली यायला पाहिजे. कारण खाली येताना माझी डायरेक्शन खाली यायची अशी आहे आणि हा वेक्टर असा वरती आहे. म्हणजे बाळून ज्या डायरेक्शनमध्ये आपण मूव्ह करत आहोत त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये ई बारचं डायरेक्शन आहे. हेच बाळून हा जर वेक्टर तुम्ही मला विचारला, जेव्हा हा वेक्टर जर विचारला, कारण ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत पोहोचताना तयार झालेला हा वेक्टर जो आहे इथून इथपर्यंत जो वेक्टर तयार झालेला बाळून, या वेक्टरचं नाव काय बाळून, ए बार आहे, बी बार आहे, सी बार आहे, हां पुढं मायनस डी बार आहे. हे तर ठरलेलंच होतं. इथून इथं आलो बाळून. आता इथून इथं येताना हा जो वेक्टर आपल्याला भेटला तो वेक्टर अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे म्हणून बाळून परत एकदा मायनस ई बार घेणार आहे. क्लिअर व्हायला लागलं की सगळ्यांना. परत बाळून इथून इथे यायचं आहे, मला इथून इकडे यायचं आहे. आता ह्या पॉईंटला पोचायचं मला. मग इथून ह्या पॉईंटला पोचताना बाळून मी हा वेक्टर जॉईन करायला लागलो. मग या वेक्टरकडे येताना बाळून काय व्हायला लागलं बघा जरा असं, इथून इथं आलो म्हणजे हा वेक्टर आला आणि इथून इकडे आलो. आता इथून इकडे मूव्ह करायला हा वेक्टर सुद्धा ह्या डायरेक्शनमध्येच आहे. हेच बाळून हा वेक्टर जो आहे ह्याचं नाव काय येणार आहे सांगा बघा बाळून. ए बार येईल, बी बार पण येईल, सी बार पण येईल, सी बार पण येईल बाळून, डी बार मायनस येईल, ई बार मायनस येईल आणि एफ बार प्लस येईल, एफ बार प्लस येईल. आता बाळून इथून इथं आलो मी. आता मला इथून इथं नाही, आता इथून इथं पोचायचं आहे. म्हणजे बाळून मला हा वेक्टर हवा आहे. आता हे तुम्ही थोडी सांगा बघा बाळून काय करणार सांगा बघा. इथून इथं पोचलो मी, इथून इथं पोचलो म्हणजे हा वेक्टर आला आणि इथून ह्या सेम डायरेक्शनमध्ये परत जी बार आला आहे बाळून. सो ह्या वेक्टरचं आहे, ह्या बारक्या वेक्टरचं रिझल्टंट वेक्टरचं नाव काय बाळून बोलो फर्स्टात. ए बार आहे, बी बार आहे, सी बार आहे, मायनस डी बार आहे, मायनस ई बार आहे, प्लस एफ बार आहे आणि कोणा बाळून प्लस जी बार आहे, प्लस जी बार आहे, प्लस जी बार आहे. नेक्स्ट आता इथून बाळून इथे यायचं आहे मला लास्ट वेक्टर आणि दिस इज या रिझल्टंट वेक्टर ऑफ द टोटल वेक्टर्स. पूर्ण वेक्टरचा बाळून हा तुमचा रिझल्टंट वेक्टर आहे. हा रिझल्टंट वेक्टर बाळून कसा आहे बघा जरा समजा. इथून इथं या आणि इथून इथे या. सो इथून इथे येताना बाळून हा सगळा वेक्टर ॲक्टिव्ह आहे तुमचा आणि प्लस इथून इकडे ट्रॅव्हल करायला बाळून म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करावं त्या डायरेक्शनमध्ये एच बार आहे. सो बाळून फायनल जो रिझल्टंट वेक्टर आहे तुमचा जो फक्त काय होणार आहे प्लस एच बार होणार आहे. दिस इज नथिंग बट एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पॉलिगॉन म्हणजे काय बाळून मेनी साईड्स आहेत. मेनी साईड्स रिप्रेझेंट मेनी वेक्टर्स, सेम डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह घेणार, सेम डायरेक्शनमध्ये असेल तर पॉझिटिव्ह घेणार. क्लिअर आहे सगळ्यांना. असं फक्त बाळून मी तुम्हाला विचारलं असं इथं विचारलो. आता मला सांगा बघा काय करणार बाळून तुम्ही सांगा बघा. मी म्हणतो तुम्हाला ह्या पॉईंटपासून सुटा आणि परत ह्या पॉईंटवरतीच या. बघा हा झाला ए, हा पॉईंट झाला बी आणि हा पॉईंट झाला सी. हा सांगा बाळून ह्या पॉईंटपासून परत ह्या पॉईंटमध्ये म्हणजे मी असं फिरणार, मग असं फिरा असं फिरताना बाळून काय लक्षात आलं तुमच्या, हे इथून इथं येताना ह्याची डायरेक्शन आणि व्हेक्टरची डायरेक्शन सेम आहे. हेच दिस विल बी ए बी बार. कळते की नाही कळायला. इथून इकडे येताना बाळून इथून इकडे जायला लावले आपण, मुव्हिंग डायरेक्शन पण सेमच आहे आणि वेक्टरची डायरेक्शन पण बाळून तीच आहे. हेच बाळून इथून इकडे जाताना प्लस बी सी बार होणार. हिथं आलो इथून इकडे येताना बाळून इथून इकडे येताना आपण मूव्ह करायला लागलोय वरती, वेक्टर यायला लागलाय खालती. मग वेक्टर कोण आहे तुमचा ए सी बार आहे. कारण आपल्याला पाहिजे असा म्हणजे बाळून हा काय आहे मायनस ए सी बार इज इक्वल टू कोण आहे बाळून सांगा लवकर ए बार. कसं काय ज्या पॉईंटला स्टार्ट केलं त्याच पॉईंटला एंड करावं. सो दिस इज ए बार विच इज नथिंग बट बाळून कोण असतो यो झिरो वेक्टर असतो. मग ह्या मायनस ए सी बारला ह्या सेलला ट्रान्सफर करा. सो दिस नथिंग बट ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. ओके अगेन यू कॅन गेट द स्टेटमेंट ऑफ ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. म्हणजे काय वेक्टर ॲडिशनमध्ये बाळून आपण बऱ्याचशा ठिकाणाहून चालू करू शकतो आणि त्याच ठिकाणी एंड करू शकतो बाळून. हां सो दिस वॉज ऑल अबाउट द ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स, पॉलिगॉनल लॉ. त्यानंतर बाळून आता काही प्रॉपर्टीज आहेत वेक्टर ॲडिशनच्या, नोट्स आहेत त्या जरासं आपण डिस्कस करूयात. सो पहिली नोट बघा बाळून ए बार प्लस बी बार किंवा ह्याच्या अगोदर पण 1-2-3 नोट झाल्या, 2 नोट झाल्या बघा. तिसरी नोट आपण पॉलिगॉनल लॉ घेतलं होतं. ठीक ओके. आणि दिस इज नाव द फोर्थ नोट दॅट इज ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. म्हणजे काय पहिला वेक्टर ए बार घ्या मग त्यामध्ये बी बार ॲड करा और बी बार घ्या मग त्यामध्ये ए बार ॲड करा. डझंट मॅटर, आन्सर विल बी सेम. म्हणजे ह्याचा रिझल्टंट वेक्टर आणि ह्याचा रिझल्टंट वेक्टर बाळून सेम आहे. आणि ज्यामध्ये 2+3 आणि 3+2 सेम असते बाळून त्यावेळी त्याला काय म्हणतो आपण कम्युटेटिव्हिटी म्हणतोय. कम्युटेटिव्हिटी म्हणजे काय ऑर्डर मॅटर करत नाही बाळून. हां ठीक आहे कम्युटेटिव्हिटी. नेक्स्ट दुसरं बाळून हे बघा ह्याला काय म्हणायचं दिस इज कॉल्ड असोसिएटिव्ह. म्हणजे काय पहिल्यांदा ह्या दोन वेक्टरची ॲडिशन करा, ह्यांच्या रिझल्टंट वेक्टरमध्ये हा ॲड करा येणारा आन्सर आणि पहिल्यांदा बाळून ह्या वेक्टर ॲज इट इज ठेवा, ह्या दोघांची ॲडिशन करा आणि मग ह्या दोघांच्या ॲडिशनमध्ये ए बार ॲड करा येणारा आन्सर और रिझल्टंट वेक्टर दोन्ही सेमच असतं बाळून. इट इज कॉल्ड असोसिएटिव्हिटी. नेक्स्ट ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बार
म्हणजे काय, ए बारमध्ये असं कुठला वेक्टर ॲड केल्यानंतर बाळू ए बारची व्हॅल्यू चेंज होत नाही, देन दॅट वेक्टर इज नथिंग बट 0 बार बाळू. 0 बार इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयडेंटिटी इन ॲडिशन ऑफ वेक्टर. ठीक आहे, आयडेंटिटी इन ॲडिशन ऑफ वेक्टर्स म्हणजे काय, मी तुम्हाला विचारलं आयडेंटिटी इन ॲडिशन ऑफ नंबर्स कोण आहे, दॅट इज नथिंग बट 0 बार. म्हणजे काय बघा, 2 + 0 केलं तर बाळू 2च येते, किंवा 100 + 0 केलं तर बाळू सुद्धा 100च येते. ह्याचा अर्थ काय बाळू, कुठला पण नंबर घ्या आणि कुठल्या पण नंबरमध्ये तुम्ही असा एखादा नंबर ॲड करा ज्याच्यामुळं ॲन्सर बदलणार नाही, तो नंबरमध्ये काय फरक पडत नाही. सो 0 इज कॉल्ड एज आयडेंटिटी इन ॲडिशन. आयडेंटिटी इन ॲडिशन क्लिअर आहे, अंडरस्टूड. सो बाळू हिथं पण चेस केलेला. ठीक आहे. सो आता रेफरन्स आला म्हणून विचारतो बाळू तुम्हाला, व्हॉट इज द आयडेंटिटी इन मल्टिप्लिकेशन. मग बाळू सेम, इथं पण आयडिया सेमच आहे की आपल्याला एक असा नंबर हवा आहे, एक असा नंबर असा हवा आहे त्याच्यामुळं दिलेल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर नंबरमध्ये काय फरक पडला नाही पाहिजेत. ऑब्विसली कोण असणार आहे तो बाळू, इट इज नन अदर दॅन 1. 1 इज कॉल्ड एज आयडेंटिटी इन ॲडिशन मल्टिप्लिकेशन बाळू. आयडेंटिटी इन मल्टिप्लिकेशन. सो या दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. 0 इज कॉल्ड एज आयडेंटिटी इन ॲडिशन, 1 इज कॉल्ड एज आयडेंटिटी इन मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट, सो ए बार प्लस 0 बार इज इक्वल टू ए बार इज कॉल्ड एज आयडेंटिटी. 0 इज ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ठीक आहे, आयडेंटिफाय नाही, हे आयडेंटिटी पाहिजे बाळू, आयडेंटिटी. नेक्स्ट, ए बार प्लस मायनस ए बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजे काय, दिलेल्या वेक्टरमध्ये बाळू त्याचा निगेटिव्ह वेक्टर ॲड केला की दोघांची ॲडिशन 0 बार येते. हेअर मायनस ए बार फॉर ए बार इज कॉल्ड एज ॲडिटिव्ह इनवर्स. म्हणजे काय, मी जर तुम्हाला विचार बाळू बी बारचा ॲडिटिव्ह इनवर्स सांगा म्हणजे तो कोण असणार बाळू, मायनस बी बार असणार. सी बारचा ॲडिटिव्ह इनवर्स सांगा म्हणजे तो कोण असणार बाळू, मायनस सी बार असणार. कारण ह्या दोन वेक्टरची ॲडिशन केल्यानंतर बाळू तुम्हाला जे आन्सर मिळायला पाहिजे ते तुमचं काय असायला पाहिजे, 0 बार असायला पाहिजे. मग ही पण बाळू कन्सेप्ट आपण नंबर सिस्टीममधूनच घेतलेली आहे. म्हणजे काय, 2 + -2 इज इक्वल टू 0 असे बाळू. हेन्स फॉर दिस 2 - 2 इज कॉल्ड एज ॲडिटिव्ह इनवर्स ऑफ 2. ॲडिटिव्ह इनवर्स म्हणजे काय, थोडक्यात एखाद्या संख्येत आपल्याला नंबरचा ॲडिटिव्ह इनवर्स जर हवा असेल ना बाळू, तर वी जस्ट फ्लिप द साइन्स. वी जस्ट फ्लिप द साइन. नेक्स्ट, इफ ए अँड बी आर वेक्टर्स अँड एम एन आर स्केलर्स. एम एन बाळू काय तुमचे नंबर्स आहेत, स्केलर्स म्हणजे बाळू नंबर्स आपण शिकलेलो आहोत. तर ह्या काही प्रॉपर्टीज आहेत बघा बाळू, डिस्ट्रीब्युटिव्ह अँड मल्टिप्लिकेशनमध्ये. ह्या प्रॉपर्टीज कशात बघा, दोघा स्केलरची ॲडिशन करा, मग त्यांना ए बारला मल्टिप्लाय करा, और ए बारला दोन्ही स्केलरनं मल्टिप्लाय करा आणि मग सेपरेट ॲडिशन घ्या. दोन्ही आन्सर सेमच राहते. थोडक्यात काय बाळू, हा ए बार ह्या ॲडिशनवरती आपण डिस्ट्रीब्यूट करतो या दोघांना, म्हणजे याला डिस्ट्रीब्युटिव्हिटी म्हणतात. मग इथं काय केलं आहे, हिथं बाळू व्हेक्टर डिस्ट्रीब्यूट केला होता, हिथं स्केलर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे ओव्हर द ॲडिशन. म्हणजे काय, ह्या एमनं बाळू ए बारला मल्टिप्लाय केलं, ह्या एमनं बी बारला मल्टिप्लाय केलं, हेच एम ए बार प्लस एम बी बार इट इज सेम. म्हणजे काय, पहिल्यांदा ॲडिशन करा मग मल्टिप्लाय करा, किंवा पहिल्यांदा मल्टिप्लाय करा आणि मग ॲडिशन घ्या, आन्सर सेम राहील. इथं पण सेम आहे, पहिल्यांदा ॲडिशन करा मग मल्टिप्लाय करा. म्हणजे ॲडिशनला आता बघू शकतो तुम्ही, इथं बघा बाळू, इथं ह्या ॲडिशनला ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटचा अर्थ होतो बाळू, पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व करतोय. बॉडमास माहिती असेल ना तुम्हाला, बॉडमास. इथे बाळू ब्रॅकेट आणि इथे मल्टिप्लिकेशन. सो ज्यावेळी आपण एखादं एक्सप्रेशन सॉल्व करतो ना बाळू, त्यावेळी एक्सप्रेशन सॉल्व करताना ब्रॅकेटला पहिल्यांदा सॉल्व करायचं असते आणि मग नंतर मल्टिप्लिकेशन घ्यायचं असते बाळू. हेन्स हिअर ऑल्सो पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व होणार, म्हणजे बाळू पहिल्यांदा ॲडिशन होणार आणि मग ॲडिशन आलेल्याची मग मल्टिप्लिकेशन होणार बाळू. इथं काय केलं आहे, इथं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि मग ॲडिशन करून घेतलेलं आहे. कारण मल्टिप्लिकेशन नंतर ॲडिशन येते, ए फॉर ॲडिशन. हे तुम्हाला माहिती असेल मे बी थोडंसं. इथं बाळू सेम, परत इथं पहिल्यांदा ब्रॅकेट आहे म्हणजे हे पहिल्यांदा सॉल्व होणार मग मल्टिप्लाय होणार आहे. इथं काय झालं आहे, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन झाले मग ॲडिशन झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय बाळू, की पहिल्यांदा ॲडिशन करा मल्टिप्लिकेशन करा, आन्सर सेमच राहते. मग सर हे असं वापरणार काय, असं वापरणार आहे बाळू. आपण काय करणार, हे दिलेलं असेल त्यावेळी तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे, हे दिलेलं असेल त्यावेळी तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्हिटी करता यायला पाहिजे. डिस्ट्रीब्युटिव्ह केला असेल ना बाळू तर त्याला रिव्हर्स करता यायला पाहिजे. म्हणजे काय, कॉमन घ्यायला पाहिजे, इथं कॉमन घ्यायला पाहिजे अँड सो ऑन. इथं पण सेम आहे बाळू. काय बघा, दोन जर स्केलर आहे तुमचे एम आणि एन आणि त्यांना जर तुम्हाला ए बारला मल्टिप्लाय करायचं आहे तर तुम्ही कुठल्याही स्केलरनं पहिल्यांदा मल्टिप्लाय केला असा आणि मग दुसऱ्या स्केलरनं नंतर मल्टिप्लाय केला असेल तर काही फरक पडत नाही आन्सरवरती. और पहिल्यांदा दोन्ही स्केलरचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग मल्टिप्लिकेशन ए बारला मल्टिप्लाय करा, आन्सर विल बी एक्झॅक्टली सेम. ह्याचा काही फरक पडत नाही. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आपल्याकडं, येस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, ट्रायंगल इनइक्वालिटी. दिस इज प्रॉपर्टी ट्रायंगल इनइक्वालिटी, व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा. आता तुम्हाला जर बेसिक ट्रिग्नॉमेट्री किंवा बेसिक जॉमेट्री जर येत असेल, ट्रिग्नॉमेट्री पण लई लांब राहिलं, बेसिक जॉमेट्री येत असेल तर त्यामध्ये आपण ट्रायंगल शिकलेलो आहोत. आणि ट्रायंगलमध्ये एक प्रॉपर्टी असते बाळू, इफ यू रिमेंबर दॅट. काय ट्रायंगलमध्ये प्रॉपर्टी काय असते बाळू, द
लार्जेस्ट साइड किंवा असं म्हणूयात लेंथ ऑफ लार्जेस्ट साइड of triangle is always less than sum of its remaining sides. Length of largest side of triangle is always less than sum of its remaining sides. सपोज करा बाळांनो, ही तर तुम्हाला डायग्राममधून पण दिसायला लागले, ही जी BC दिसायला ही तुमची लार्जेस्ट साइड आहे. तर अकॉर्डिंग टू दिस स्टेटमेंट कुठलाही ट्रँगल असू दे बाळांनो, BC ची लेंथ ऑफ BC इज ऑलवेज लेस दॅन लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ AC. हे स्टेटमेंट बाळांनो प्रत्येक ट्रँगलच्या बाबतीत ट्रू आहे. हेच तर लिहिलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, ऑलवेज लेस दॅन बाळांनो. याचा अर्थ काय, दुसऱ्या दोन साईडची जी लेंथची समस्या ना बाळांनो, ती तिसऱ्या साईडच्या लेंथपेक्षा नेहमी मोठी असते. और लार्जेस्ट साईडची लेंथ ही नेहमी दुसऱ्या दोन साईडच्या लेंथच्या समच्या लहान असते. लहान असते नेहमी. ठीक आहे. सो नेक्स्ट घेऊयात बाळांनो. ठीक आहे ना. ओके, आता बघा, हे जे काय आपण आता डिस्कस केलं ना सर, आता हा एक तुम्हाला डाऊट आला असेल की सर आपण शिकायला लागलो आहे व्हेक्टर्स चालायचं ट्रँगलमध्ये जॉमेट्रीमध्ये. तर बाळांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आत्ताच स्टार्टिंग आहे व्हेक्टर्सचं. तर जॉमेट्री इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ व्हेक्टर्स. म्हणजे तुम्हाला असे अनेक प्रश्न पाहायला मिळतील जे निव्वळ जॉमेट्रीचा यूज करून फ्रेम केलेले आहेत. निव्वळ हा म्हणजे त्याच्यामध्ये बाकी दुसरं काही नाही आहे, फक्त आणि फक्त जॉमेट्री. म्हणजे आपण पुढे जाऊन बाळांनो आपण ज्या काही गोष्टी आपण जॉमेट्रीमध्ये शिकलेलो आहोत ना, त्या सगळ्या गोष्टी परत एकदा रिवाइज करणार युझिंग व्हेक्टर्स बाळांनो. सो दिस इज जस्ट द बिगिनिंग असं तुम्ही म्हणू शकता. सो तर बघा, सपोज करा मी इथंच हे लावलं लगेच किंवा असं नको आहे, लार्जेस्ट साईड करायची आहे ना मला. ठीक आहे. ओके, जास्त ओके करतो, असं करूयात. Now, can you please tell me what is the statement of triangle of vector addition here? बघू शकता बाळांनो तुम्ही, हा झाला तुमचा पहिला वेक्टर. पहिल्या वेक्टरच्या टर्मिनल पॉईंटवरती दुसऱ्याचा इनिशियल पॉईंट येत आहे आणि मग हे दोन वेक्टर्सचा रिझल्टंट वेक्टर विल बी द थर्ड साईड. सो बाळांनो इथं मग आरामात मी ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनचं स्टेटमेंट लिहू शकतो. कोणा बाळांनो सांगा लवकर जरा, CA बार प्लस AB बार. आणि आता एवढं जर मी लिहिलं ना बाळांनो, तर तुम्हाला रिझल्टंट वेक्टर लिहिता आला पाहिजे. कसं लिहितो बाळांनो रिझल्टंट वेक्टर, पहिल्याचा इनिशियल पॉईंट आणि दुसऱ्याचा टर्मिनल पॉईंट इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस टू. म्हणजे बाळांनो कोण आहे सांगा बघा, इट्स नथिंग बट CB बार. आणि बघा की बाळांनो CB बार इज द रिझल्टंट वेक्टर. क्लिअर आहे? ओके, रिझल्टंट वेक्टर तुम्हाला माहिती आहे बाळा. आता बघा, हा जो CA बार प्लस CB बार इज इक्वल टू CB बार आलेला आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बाय ऑब्झर्वेशन सुद्धा सांगू शकतायसा की हा जो CB बार वेक्टर आहे म्हणजेच काय, मॉड ऑफ CB बार. मॉड ऑफ CB बार म्हणजेच काय बाळांनो असते, लेंथ ऑफ CB. हे आपण शिकलेलो आहोत, लेंथ ऑफ CB. हीच तुमची बाळांनो लार्जेस्ट साईड आहे. दिस इज नथिंग बट लेंथ ऑफ लार्जेस्ट साईड. दिस इज बट लेंथ ऑफ लार्जेस्ट साईड. मी विचार बाळा तुम्हाला, CA बारची लेंथ कशी काढतो आपण? CA बारची लेंथ, वेक्टरची लेंथ इज नथिंग बट मॉड असते. सो मॉड ऑफ CA बार इज नथिंग बट लेंथ ऑफ CA. मी विचार बाळा तुम्ही AB बारची लेंथ कशी काढणार? इट इज नथिंग बट मॉड ऑफ AB बार. आणि आता जे दिलेलं बाळांनो, हे जे लिहिलेलं आहे आणि हे जे लिहिलेलं आहे, हे दोन्ही एकमेकांमध्ये कन्व्हर्टिबल आहे. म्हणजेच काय बाळांनो, याचा यूज करून मी इथं काय लिहू शकतो बघा, जरासं बघा, मॉड ऑफ CB बार इज लेस दॅन, हां बोलो फास्टर गाईज, मॉड ऑफ AB बार प्लस मॉड ऑफ CA बार. आणि आय थिंक हे क्वाईट करेक्ट आहे आणि आय थिंक अंडरस्टूड आहे तुम्हाला. हे बघा, ही झाली तुमची लार्जेस्ट साईड, मॉड म्हणजे बाळांनो त्याचं झालं लेंथ. ही झाली तुमची दुसरी साईड, मॉड म्हणजे बाळांनो ती पण झाली लेंथ. आणि ही झाली तिसरी साईड, मॉड म्हणजे बाळांनो ही पण झाली लेंथ. सो लेंथ ऑफ लार्जेस्ट साईड इज ऑलवेज लेस दॅन सम ऑफ लेंथ्स ऑफ रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल. कळतं तुम्हाला? ठीक आहे. पण सर CB बार कोण आहे? हु इज CB बार? CB बार इज नथिंग बट बाळांनो हा वेक्टर आहे. सो बाळांनो ह्यालाच मी परत एकदा अजून जरा व्यवस्थित देतो. हे बघा कसं लिहायला लागलं, हे बघा
मॉड ऑफ सी बी बार म्हणजे कोणा बाळू बोलो फर्स्टात मॉड ऑफ सी ए बार प्लस ए बी बार इज लेस दॅन मॉड ऑफ सी ए बार प्लस मॉड ऑफ ए बी बार. आणि हे बाळून तुम्ही लक्षात ठेवायचं, फार इम्पॉर्टंट रिलेशन आहे, फार म्हणजे फार इम्पॉर्टंट रिलेशन आहे. मॉड ऑफ सी ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू सॉरी इज लेस दॅन मॉड ऑफ सी ए बार प्लस मॉड ऑफ ए बी बार. ठीक आहे. ओके. जर याला बाळून मी एक दोन व्हेक्टरच्या नुसत्याच इनिशियल व्हेक्टरच्या पॉईंटमध्ये लिहायचं म्हटलं तर मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार इज ग्रेटर दॅन मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे बाळ, हे पण ट्रू आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. हां, आता सर खरं दिसायला लागलं तसं हां ह्याच्यामध्ये इनइक्वालिटी दिलेली आहे बाळू. ठीक आहे. काही केसमध्ये बाळू इथे इक्वालिटी पण येऊ शकते. आता इक्वालिटी जी केस आहे बाळू ती ट्रँगल लॉमध्ये येत नाही, कारण ट्रँगल ऑफ इनइक्वालिटी असं तिचं नाव आहे बाळू. हां, ट्रँगल ऑफ इनइक्वालिटी, ह्याला इनइक्वालिटी म्हणायचं बाळू. दिस इज कॉल्ड एज इनइक्वालिटी. सायन्स ऑफ इनइक्वालिटी काय असतात बाळू? 4 प्रकारचे असतात. त्या सगळ्या गोष्टी जर असं आपण नंतर बघूयात, त्यामध्ये आता काय पडायचं नाही आपल्याला. हां, ठीक आहे. ओके. सो आता आपण अनेक केस असे कसे करूया बाळा. बघा, हा बाळू आहे वेक्टर ए बार, म्हणजे हा बाळू त्याचा मॉड ए बार आहे, लेंथ आहे तुमची. हा वेक्टर बाळू बी बार, म्हणजे हा बाळू त्याची मॉड बी बार आहे. हां, ठीक आहे. लेंथ आहे त्याची. तर बाळू मी विचारतो तुम्हाला, व्हॉट इज दिस टोटल वेक्टर? हा वेक्टर टोटल कोण असणार सांगा बघा. Who is this total vector? This vector total is nothing but mod of, sorry, this vector is nothing but a bar plus b bar. हा वेक्टर कोण आहे बाळू? a bar plus b bar आहे. आणि हे जे दिसायला लागले बाळू हे काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज बट मॉड ऑफ a bar plus b bar आहे. आणि हे हा जर a bar plus b bar, कारण बघा बाळू दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनमध्ये असतील तर तयार होणारा मोठा वेक्टर म्हणजे काय बाळू? एकदा a बारला ठेवला मी b बारला ठेवला आणि त्या वेक्टर मोठा तयार केलेला आहे वेक्टर. सो ह्या केसमध्ये मात्र बाळू हे जे ट्रँगल ऑफ इनइक्वालिटीचं स्टेटमेंट आहे त्याचं असं वेगळ्या पद्धतीने आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतो बाबा बाळू? मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. कधी कधी वेन ए बार अँड बी बार आर कोलिनियर व्हेक्टर्स. कोलिनियर व्हेक्टर्स in same direction. हा शब्द बाळू फार इम्पॉर्टंट आहे, सेम डायरेक्शनमध्ये आहे. मग सर अपोजिट डायरेक्शन घेतलं तर काय होते ते तुमचं तुम्ही बघायचं बाळू. हां, जरा चेक करा की. हां, ठीक आहे. थोडंफार आपण तेवढंच डिस्कशन करता यायला पाहिजे बाळू तुम्हाला, की जर मी सपोज हे वेक्टर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये घेतले तर काय लक्षात येईल. हां, ठीक आहे. मी इथं डायग्राम ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला, हे तुमचं तुम्ही अनालाइज करा की दोन वेक्टर जर तुमच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर नेमकं कशाबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. हे दोन वेक्टर जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन हे तुमचं तुम्ही जर असं डिस्कशन करायचं आहे. हां, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे बाळू आपलं थेरम, आणि हा एक फार इम्पॉर्टंट थेरम आहे फ्रॉम द बोर्ड पर्स्पेक्टिव्ह. बोर्ड्स पर्स्पेक्टिव्ह मी का म्हणालो, कारण हा थेरम बाळू प्रूव्ह दॅटसाठी पडतोय. सो वी आर गोइंग टू कन्सिडर द प्रूफ ऑफ द सेम ॲज वेल ॲज द युनिकनेस, कोरलरी अँड फ्रॉम द जेई पॉईंट ऑफ व्ह्यू बाळू हा एक बेसिक फंडामेंटल थेरम म्हणू शकता बाळू तुम्हाला, ज्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. बट नॉट इन दिस लेक्चर, इन द नेक्स्ट लेक्चर. सो या लेक्चरसाठी बाळू तसंच बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करा. थँक्यू सो मच.